शेतकरी बांधवांनो, मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली आहे आणि तात्काळ यादीत सुद्धा नाव तुम्ही पाहू शकता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, जेणेकरून नवनवीन अपडेट असे मिळणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार। योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर गावानुसार यादी पाहण्यासाठी आपल्याला व्हिडिओ हा स्किप न करता पहा। राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार ही सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। निसर्गाच्या लहरी कारभारामुळे अधिक शेतकरी हवालदिल झाले आहेत। या कोरोना आणि लॉकडाऊनच्या देखील ग्रामीण भागात अर्थचक्र बिघडून गेले। या परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलाय। राज्यातील 33,895 थकीतबाकी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पीक विमा आणि नुकसान भरपाईबाबत ही पीक विमा भरपाई येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे बातमी समोर आलेली आहे। यासाठी कोणकोणते जिल्हे तालुके पात्र आहेत हे आपण कशा प्रकारे पाहू शकतो हे आपण जाणून घेऊया। आधार कार्डवरून पाहू शकता किंवा आपण पात्र आहोत की नाही। सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते। लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 13,600 रुपये पीक विमा मिळणार आहे। 10 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत 13,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यपाल प्रतिसाद तसेच निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत वितरणासाठी 1,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। विभागीय आयुक्त पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत वितरणासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।